नमस्कार. आज आपण रत्नाकर मतकरी यांची बोलावणं ही कथा ऐकूया. सारे अगदी शांत शांत होते. रात्र बरीच झालेली होती. समुद्र किनाऱ्यावर त्या दोघांशिवाय दुसरे चिटपाखरू नव्हते. नजर पोहोचेल तिथवर वाळूचा लांबच लांब करडा पट्टा पसरलेला होता. त्या दोघांच्या दोन्ही बाजूंना मिट्ट काळोखात त्या पट्ट्याची दोन्ही टोके बुडून गेली होती. एका बाजूला लांबवर एक दगडाची रास होती. तिला बिलगून कसली तरी गर्द झुडपे वाढली होती. किंचितही हालचाल न करता अगदी श्वास रोखून दबा धरून बसलेल्या माणसाच्या टोळीसारखी ती लांबून दिसत होती. कुणी येत नव्हते की जात नव्हते. एखाद्या अजगराने काढून टाकलेल्या कातेप्रमाणे तो वाळूचा प्रचंड पट्टा सुन्न निश्चल पडून होता. समुद्रावरही कसलीच हालचाल नव्हती. लाटा नव्हत्याच. नुसते शाईसारखे काळे भोर पाणी इकडून तिकडे पसरले होते. खंगलेली चंद्रकोर आभाळात उगवली होती. तिचा फिकट प्रकाश त्या काळ्या पाण्यावर एखाद्या कोडाच्या चट्ट्यासारखा उठला होता. पाणी किनाऱ्याला भिडत होते. अगदी कान देऊन ऐकले तरच ऐकू येईल असा चोरट्या कुजबुजीसारखा चुळूक चुळूक आवाज फुटत होता. ती एका हाताने मऊ मऊ वाळूत रेघोट्या काढीत बसली होती. त्याने हलकेच तिचा दुसरा हात हातात घेतला. तो त्या हाताला हळुवारपणे थोपटू लागला. एकांत. आजूबाजूला दशदिशा उघड्या होत्या, तरी बंद खोलीत असावा तसा एकांत त्या समुद्र किनाऱ्यावर होता. कुणी पाहायला नव्हते की कुणी विचारायला नव्हते. कुणी कुणाला प्रेमाने छातीशी कवटाळले किंवा कुणी कुणाचा गळा दाबून प्राण घेतला तरी ते कुणाच्या नजरेस पडणार नव्हते. पण त्यांना एकांताची फारशी गरज नसावी. त्यांच्या हालचालीत अधीरपणा नव्हता, घाई नव्हती. तशी त्यांच्या लग्नाला काही वर्षे उलटून गेली होती. स्वतःचे शांत, एकटे, चिमुकले, बंगलीवजा घर देखील होते. नवथर चोरटेपणातून एकटेपणाच्या शोधात काही ती दोघे समुद्र किनाऱ्यावर आली नव्हती. पण तरी देखील त्यांना सागर तीरावरची निर्मनुष्य शांतता हवी हवीशी वाटे. विशेषतः तिला. तिचा तो एक छंदच होता. कित्येकदा ती त्याला घेऊन इथे येई. आपले माडाच्या झावळ्यामधले घर सोडून इथे उघड्या आकाशाखाली वाळूची शय्या करी. ती कोवळी, नाजूक, गोरी पान होती. तो तिच्या मानाने थोडा प्रौढ वाटे. पण तिला हवे तेव्हा तो तिच्या जोगता पोरगेला होई. ती म्हणेल तसे करी. ती वाळूत रेघा काढीत होती. त्याने तिचा हात हातात घेतला होता. या क्षणी तो तिच्यात हरवून गेला होता. नजरेने तिच्या शरीरातला कण कण शोषून घेत होता. तिने मध्येच मान तिरपी करून त्याच्याकडे पाहिले. नजरेतून त्याची आधीनता पाहून ती सुखावली. ओठ विलग केले न केल्यासारखे करून ती किंचित हसली आणि तिने मान उडवली. वाळूत रेघा काढण्याचा आपला उद्योग पुन्हा चालू ठेवला. हवेत थोडा मंद गारवा पडू लागला, सुखावणारा, अंगावर मधून मधून रोमांचाचे ताटवे उभे करणारा. सारे स्तब्ध होते, निश्चल होते. काळ्या, राखाडी आणि चंदेरी रंगात काढलेले एखादे चित्र असावे तसे. आणि एकाएकी या चित्रातल्या रेषा विस्कटल्या. दूरवरून एक ठिपका चालत येऊ लागला. पाण्याच्या कडेने तो चालत होता, वाळू तुडवीत. क्षणाक्षणाला तो मोठा होत होता. हळूहळू त्याची एक मानवी आकृती झाली. भराभर ती आकृती चालत होती. खरेच तो भराभर चालत होता की चांदण्यामध्ये त्याचे चालणे नजरेला तसे दिसत होते, कुणास ठाऊक. मात्र अंतरावरून ते चमत्कारिक भासत होते. जणू पाय न टेकताच तरंगत येत असल्यासारखे. रात्रीच्या वेळी चांदण्यात समुद्रकिनाऱ्यावर नजरेला काय विचित्र भास होतात.
तो जवळ येत होता. तिने पतीकडे पाहिले. त्याच्या कपाळावर आठी उमटली. का आला हा एकांताचा भंग करायला? या क्षणी या सुंदर चित्रात दुसऱ्या कुणाला जागा नव्हती. सारे विश्व जणू फक्त दोघांचे होते. समुद्र, वाळू, आकाश, सारे सारे फक्त दोघांचे. आणि ती दोघे त्या वातावरणाची, त्याचाच एक अंश बनून गेलेली. अशा वेळेला समोरून कुणी चालत जाणे म्हणजे निव्वळ गर्दी करणे, तंद्री मोडणे. सुंदर चित्रावर ओरखडा निघाला. कपाळावर आठ्या पडल्या. तो माणूस समोरून चालता झाला, तेही दोघांकडे पाहत पाहत. त्याच्या त्या नजरेने तिच्या नवऱ्याच्या अंगावर शहारा आला. गलिच्छ वाटले. कुणी अंगावर धूळ फेकावी तसे वाटले. तो अस्वस्थ झाला. पाहत पाहतच तो माणूस चालता झाला. दगडांच्या राशीपर्यंत जाता जाता दिसेनासा झाला. तो दिसेनासा होईपर्यंत तिचा नवरा त्याच्याकडे पाहत राहिला. नकळत, मनाविरुद्ध, पण नजर बांधल्यासारखा. तो दिसेनासा झाला. हळूहळू तिच्या नवऱ्याची अस्वस्थता कमी झाली. मनावरचे सावट गेले. पुन्हा त्याचे डोळे आनंदाने लकाकू लागले. विस्कटलेले चित्र पुन्हा एकवार ठाकठीक झाले. दोघेही काही बोलले नाहीत. बोलण्या इतके काही घडलेलेच नव्हते. शिवाय बोलून शांततेचा भंग करावा असे दोघांपैकी कुणालाच वाटत नव्हते. चंद्र पहिला इतका निस्तेज राहिला नाही. चांदण्याचा पट्टा अधिक लखलखू लागला. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. तिला थोपटल्यासारखे केले. आणि पुन्हा एकदा मघाचाच तो माणूस परत येताना दिसू लागला. तिच्या नवऱ्याने क्षणभर श्वास रोखून धरला आणि मग एकदम मोठा सुस्कारा सोडला. सावकाश वाळू तुडवीत तो माणूस येत होता. पण तरीही चांदण्यामुळे भास होत असावा. पण दूर आहे म्हणता म्हणता तो जवळ येऊन पोहोचला देखील. तो पाण्याशी जाऊन उभा राहिला. ती दोघेही पाहत होती. तो तिथे तसाच उभा राहिला, टक लावून पाण्याकडे पाहत. मग त्याने पाऊल उचलले. 2 पावले पाण्याच्या दिशेनेच टाकली. मऊ मऊ पुळणीवरून तो पुढे निघाला. वाटले हा असाच सरळ पाण्यावरून चालत जाईल. त्याने खरोखरच पाण्यात पाऊल टाकले. आणखी एक पाऊल. मंत्रमुग्ध झाल्यासारखी ती दोघे पाहत राहिली. तो घुटमळला. तिथेच रेंगाळला. चंदेरी पाण्यावर त्याची ती काळी आकृती अधिकच उंच वाटू लागली. उंच, शिडशिडीत, भेदक. तो वळला, मागे आला. त्या दोघांच्या दिशेने येऊ लागला. हळूहळू चालत तो त्यांच्या समोर येऊन पोहोचला. आता त्याचा वेग साफच मंदावला. तो त्यांच्या समोरच रेंगाळू लागला, दोघांकडेही पाहत पाहत. तिच्या नवऱ्याला चीड असह्य झाली. पण आपल्याला नेमका कसला राग आला आहे हेच त्याला कळत नव्हते. हा राग आहे की दुसरे काहीतरी दडपण्याचा प्रयत्न आहे हे समजत नव्हते. पण दुसरे काय? भीती कसली? एक परका माणूस समोर येऊन उभा राहिला तर त्यात घाबरण्यासारखे काय आहे? मग पोटात खड्डा पडल्यासारखे का वाटते आहे? वाटू दे, तिकडे लक्ष द्यायचे नाही. एवढ्या तेवढ्याला घाबरून जायला आपले आता पोरवय नाही. पण छे, आपल्या मनाची समजूत घातली तरी हिची समजूत कशी घालणार? ती तर फारच घाबरून गेलेली दिसत होती. भीतीने तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. पण ती आपले डोके त्याच्या खांद्याला घासत होती. भीती वाटल्याचे सुचवत होती. छे, तिची भीती दूर होण्यासाठी तरी काहीतरी केलेच पाहिजे असे वाटून त्याने आपली सगळी चीड गोळा केली. तो अजून समोरच उभा होता, काहीही न बोलता. आपला सगळा धीर एकवटून त्याने विचारले, काय रे, इथे असा का उभा आहेस तू? काय पाहिजे आहे तुला? त्या माणसाचे डोळे चमकले. एक भेदक स्मित
त्याच्या मुद्रेवर हलकेच उमटले. आपली नजर तिच्या नवऱ्यावर रोखून तो ठामपणे म्हणाला, तूच हवा आहेस मला. एवढे बोलून तो वळला आणि तीरासारखा चालत दिसेनासा झाला, मागे वळून देखील न पाहता. त्याच्या त्या वाक्याने क्षणभर दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. त्या धक्क्यातून सावरून तिचा नवरा काहीतरी बोलणार तोवर तो माणूस निघून गेला देखील होता. अखेरीस तिच्या नवऱ्याच्या तोंडून शब्द फुटला, उर्मट लेकाचा. तो म्हणाला, काय वाटेल ते बडबडतो. आणि त्याने घाम पुसला. चला आपण घरी जाऊ, मला बाई भीती वाटते, ती म्हणाली. हत्तीच्या, त्यात भीती वाटण्यासारखं काय आहे, असे पुष्कळ जण बडबडतात. तरी देखील ती उठलीच. साडी झटकून जायला तयार झाली. मग तो देखील उठला. एव्हाना त्याचा धीर जमून आला होता. छातीची धडधड कमी झाली होती. तरीही मनाला एक अस्पष्ट टोचणी लागून राहिली होती. झाले ते व्हायला नको होते अशी हुरहुर मनाला लागून राहिली होती. मनाची ती अस्वस्थता कमी व्हावी म्हणून तो घरी परत येताना एकसारखे बोलत होता. निरनिराळ्या गमतीदार गोष्टी सांगत होता. पण ती गप्पच होती, हबकल्यासारखी झाली होती. त्यामुळेच त्याला देखील मग बेचैन वाटू लागले. रात्रभर त्याला चांगली झोप देखील लागली नाही. तो एकसारखे या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. सारखे कसले तरी भास होत. किर्र एकटेपणा जाणवू लागे. त्यात चांदण्यांच्या लाटा उठत. त्या लाटातून कुणीतरी पुढे येई त्याच्या दिशेने. मग तो भारल्यासारखा पुढे पुढे जाऊ लागे. मनात नसताना वाटे कुणाला तरी बोलवावे, मदतीसाठी हाक मारावी. तो मोठ्याने ओरडून जागा झाला. तिने दिवा लावला. त्याला प्यायला पाणी दिले. हळूहळू त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. त्याला एक एक आठवू लागले. हा पलंग समुद्र किनारा नव्हे. तिकडून आपण परत आलो घरी, आपल्या घरी. झोपा पाहू स्वस्त. काही डोक्यात आणू नका. विसरून जा सारं, तिने त्याचा घाम पुशीत म्हटले. उशा नीट लावून दिल्या. तो झोपला. तिने दिवा मालवला. तिच्या अंगावर हात ठेवून तो झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर पुन्हा त्याच्या मनाचा तोल सावरला. कुठल्या तरी माणसाचे शब्द आपण असे मनावर घेतो काय आणि रात्रभर बेचैन होतो काय, सगळाच खुळेपणा. त्याने मनाची समजूत काढली. त्याच्या पूर्वीच्या वृत्ती परत आल्या. तसा तो भित्रा नव्हता, पण हळवा होता. काहीही मनाला पटकन लावून घेत असे. कुणी काही बोलले तर त्याचा विचार दिवसचे दिवस करीत बसे. याही वेळी असेच झाले. सुरुवातीला धुडकावून दिले खरे, पण नंतर त्या माणसाचा विचार तो करीत राहिला. कळत नकळत कोण असेल तो, माझ्या पाशीच का आला, तिथेच का थांबला, तूच हवास असे का म्हणाला, आणि मलाच का म्हणाला, तिला का नाही किंवा दोघांनाही. काय सुचवायचे होते त्याला, तेवढेच जणू काही त्याला सांगायचे होते. नंतर क्षणभरही तो थांबला नाही. जाताना त्याने मागे वळून देखील पाहिले नाही. असे विचार येऊ लागले म्हणजे त्या माणसाचा चांदण्यात ओझरता पाहिलेला चेहरा त्याला आठवू लागे. रोखलेली नजर, हलके स्मित, चमकदार डोळे, जाड पण रेखीव मिशा, जाड भुवया. तो माणूस काही अगदीच फाटका वाटत नव्हता खास. मग कोण होता तो? पण जसजसे दिवस उलटू लागले तसतसा हा विचारही मागे पडू लागला. मनातले त्याचे रूप पुसट होऊ लागले. मात्र त्या दिवसानंतर तिने परत समुद्रावर जाण्याचे नाव काढले नाही. कुणीच त्याविषयी बोलत नसे. पण एक अनामिक धास्ती मात्र त्या दोघांमध्ये दबा धरून बसली होती. रात्री जेवण झाल्यानंतर ती काहीतरी शिवणकाम घेऊन बसायची. तो येरझारा घालायचा, नाहीतर पाठीमागच्या छोट्या गॅलरीत हवा खात उभा राहायचा. गॅलरीत वारा मोठा छान यायचा. समोरच बरीचशी नारळीची झाडे होती. ती त्या वाऱ्यात
सळसळ करीत गप्पा मारायची. खाली सगळीकडे दाटीवाटीने झुडपे वाढलेली होती. बाजूने एक लहानसा रस्ता गेलेला होता. तिथेच एक वेडावाकडा खांब उभा होता. त्यावर म्युनिसिपाल्टीचा कंदील होता. आज त्या कंदिलाखाली कुणीतरी उभे होते. ते त्याच्या नजरेला पडले आणि त्याच्या छातीत धस्स झाले. कंदिलाच्या प्रकाशात आज त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तेच चमकदार डोळे, त्याच मिशा, तीच रोखलेली नजर. भारल्यासारखा तो त्याच्याकडे पाहत राहिला. कंदिलाखालच्या माणसाने अगदी सावकाश हात वर उचलला आणि तो हलकेच हलवू लागला. त्याच्या त्या हात हलवण्याचा अर्थ उघडच होता. तो तिच्या नवऱ्याला बोलावित होता. तिचा नवरा घरात आला. तिला मोठमोठ्याने हाका मारीत, तो तो तिथं उभा आहे, तो कसेबसे बोलला. त्याच्या डोळ्यातली भीती पाहूनच ती काय समजायचे ते समजली होती. हातातले शिवणकाम टाकून ती त्याच्या मागे गॅलरीत आली. पण आता कंदिलाखाली कुणीच नव्हते. गेला असेल तो. तुम्ही चला घरात, ती म्हणाली. पण त्याचे लक्ष रस्त्याकडे होते. तो बघ चालला आहे, त्याने तिचा खांदा हलवून सांगितले. तिने त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले. डोळे ताण ताणून पाहिले. ती काहीच बोलली नाही. तिने फक्त एक वार आपल्या नवऱ्याकडे पाहिले, काहीसे आश्चर्याने. पाहिलंस, तो विचारू लागला. तो बघ अजून दिसतोय मला. ती काहीच न बोलता घरात परतली. मला बोलावीत होता तो, तिचा नवरा कळवळून म्हणाला. माझी शपथ आहे तुम्हाला, त्या दिवशीच्या त्या माणसाचा विचार काढून टाका तुम्ही डोक्यातून. तो कुणीतरी असाच भटक्या माणूस होता, वेडा होता. त्याच्या बरळण्याकडे काय लक्ष देता तुम्ही? मी नाही लक्ष देत. पण आज तो परत आला होता. तू पाहिलंस? होय ना? बोलता बोलताच एक भयंकर शंका त्याच्या मनाला चाटून गेली. की तुला तो दिसलाच नाही? अत्यंत अनिच्छेने तिने मान हलवली. मला तो दिसला नाही, ती म्हणाली. कारण तो तिथे नव्हताच. तुम्हालाही झाला तो निव्वळ भास. तुम्ही त्याचा एकसारखा विचार करता म्हणून. आता झोपा बरं. मी तुमच्या कपाळाला बाम चोळून देते, म्हणजे शांत झोप येईल तुम्हाला. त्याने बाम चोळून घेतला. आज्ञाधारकपणे तो बिछाण्यावर पडला. तो तिचे सारे काही ऐकणार होता. तिच्यावर त्याचे फार प्रेम होते. घरात मुलबाळ नव्हते, तेव्हा तोच तिचे सारे काही होता. आपल्याला दिसले ते सारे प्रत्यक्षात घडले असे त्याला राहून राहून वाटत होते. पण ज्या माणसांना भास होतात त्या सगळ्यांना तसेच वाटत असते, असे त्याचे विचारी मन म्हणू लागले. त्याने तिच्यावर विसंबून राहायचे ठरवले. एखाद्या लहान मुलासारखा तो शांत झोपी गेला. पण रात्रभर त्याला स्वप्ने पडत राहिली. विचित्र, भयानक स्वप्ने. शेंडा बुडखा नसलेली, पण सगळ्या स्वप्नात तोच इसम होता. कधी त्याचा नुसता हात दिसे, तर कधी मुंडकेच दिसे. पण त्या मुंडक्याची नजर देखील रोखलेली असे. मुद्रेवर भेदक स्मित असे. चांदण्यांमधून सापासारखी सरपटत एक सावली येई आणि त्याचा हात ओढू लागे. नाही, मी येणार नाही. मला इतक्यात यायचं नाही. मला अजून जगायचंय असे ओरडतच तो उठला. ती बिचारी खडबडून जागी झाली. कसेबसे शांत करून तिने त्याला निजवले. रात्रभर दिवा ठेवून ती त्याच्या उशाशी बसून राहिली. यानंतरचे 2 दिवस जरा बरे गेले. तो स्वतःशी विचार करीत बसायचा. कुढत असल्यासारखा वाटायचा. पण निदान काही बोलत नसे. कुणी दिसल्याचे तिला सांगत तरी नसे. पण 3ऱ्याच दिवशी तो विचित्र प्रसंग घडला. सकाळी 9:30चा सुमार होता. तो पेपर वाचित बसला होता. अचानक दारावरची बेल वाजली. तिने जाऊन दार उघडले. दार लावून ती परतली. कामाला लागली. त्याने पेपर बाजूला करून विचारले, कोण आलं? कुणी नाही. चहाचे कप विसळून ठेवताना ती म्हणाली, बाहेर कुणीच नव्हतं. आजूबाजूच्या मुलांपैकी कुणी गंमत म्हणून बेल वाजवली असेल. थोडा वेळ गेला आणि पुन्हा बेल वाजली. ऐकलंस? नक्की कुणीतरी आलंय, तो म्हणाला. मी नाही ऐकली बेल.
तुम्हाला भास झाला असेल. नळाच्या आवाजात तुला ऐकू नसेल आली, पण मी अगदी चांगली ऐकली. ही बघ पुन्हा. त्याला पुन्हा बेल ऐकू आली. मला नाही ऐकू आलं काही, ती निक्षून म्हणाली. तुम्हाला पुन्हा भास व्हायला सुरुवात झाली. एवढ्यात त्याला पुन्हा बेल ऐकू आली. तो पेपर ठेवून उठला. दार उघडू नका, कुणीही आलेलं नाही, ती काहीशी घाबरून म्हणाली. पण तो दाराशी पोहोचला होता. त्याने दार उघडले. दारात पोस्टमन होता. नकळतच त्याच्या मनाने सुटकेचा निश्वास टाकला. पोस्टमनने त्याच्या हातात पत्र दिले आणि मान वर उचलली. पोस्टमनचा चेहरा पाहून त्याच्या हातातले पत्र गळून पडले. त्यात जाड भुवया, तीच रोखलेली नजर, तेच स्मित. त्याने धाडदिशी दार लावून घेतले. पत्र उचलून टेबलावर फेकून दिले आणि आत येऊन बिछाण्यावर अंग टाकले. आवाज ऐकताच ती धावत बिछाण्याशी गेली. काय झालं? असं काय करता? ती विचारू लागली. पोस्टमन तो होता. कसेबसे तो एवढेच बोलला आणि भीतीची एक लाट त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत वेढून गेली. कोण होतं? पोस्टमन? आणि पत्र कुठं आहे? टेबलावर. पण तो पोस्टमन नव्हता. तो होता मला बोलावणारा. काहीतरी बरळू नका, तरी सांगत होते. दार उघडू नका. असे बडबडतच ती टेबलापाशी आली. कुठं आहे पत्र? इथं पत्रच नाही, ती ओरडली. तो धावतच आतून आला. पत्र आहे, असलंच पाहिजे. मी आत्ता ठेवलं ते इथं. एवढ्यात त्याची नजर तिथे पडलेल्या पत्रावर गेली. हे काय इथंच आहे? त्याने तो पांढरा शुभ्र लिफाफा उचलून दाखवला. त्याने पत्र फोडले. आत एकच पांढरा शुभ्र कागद होता. त्याच्या मधोमध टाईप केलेली एकच एक इंग्रजी ओळ होती. लवकरच तुला बोलावणं येईल. त्याच्या हातातून पत्र गळून पडले. तो एक शब्दही बोलू शकला नाही. थकून गेल्याप्रमाणे जवळच्या खुर्चीत त्याने अंग टाकले. तिने तो कागद उचलून वाचला. तुमचं हे काय चाललंय? मला समजत नाही, ती रागाने म्हणाली. तुम्ही स्वतःची फसवणूक करताय की माझी, तेच मला कळत नाहीये. हे वेड आहे की तुम्ही जाणून बुजून पांघरलेलं सोंग आहे, कोण जाणे. पण मी मात्र यात अगदी गांजून गेले आहे. तुमचा हा जीवघेणा खेळ मेहरबानी करून थांबवा. तिच्या त्या अनपेक्षित संतापाने तो चकित झाला. तिच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी हे सारं मुद्दाम करतो? नाहीतर काय. नका उघडू म्हटलं तर. तुम्ही दरवाजा उघडलात. बाहेर कुणीही नसताना पोस्टमन आल्याचं नाटक केलं आणि तो पोस्टमन त्या दिवशीचा समुद्रावरचा माणूस, परवाचा, इथल्या कंदिलाखाली उभा असलेला. मी मानणार नाही. मला त्यावेळी कुणीच दिसलं नव्हतं आणि पोस्टमननं आणून दिलेलं पत्र म्हणून तुम्ही टेबलावर लिहून ठेवलेलं एक पत्र मला दाखवलं. पण हे पत्र खरंच पोस्टमननं आणून दिलं. तो माणूस पोस्टमन असल्याचा भास असेल, पण हे पत्र हे खरोखरच पोस्टमननं दिलं. हा भास नाही. असं भास नाही. हे पत्र पोस्टमननं दिलं. मग डोळे उघडा आणि नीट बघा त्या पत्राकडे. तिने तो लिफाफा त्याच्या डोळ्यासमोर धरला आणि अजूनपर्यंत लक्षात न आलेली एक गोष्ट त्याच्या प्रथमच लक्षात आली. लिफाफ्यावर मध्यभागी त्याचा स्वतःचा पत्ता नीटनेटका टाईप केलेला होता. पण पत्रावर पोस्टाचा स्टॅम्प नव्हता. नसेल पोस्टानं आलेलं. तो गडबडून गेला होता. पण मग कुणीतरी आणून तर दिलं. त्या इस्मानं, त्यानंच लिहिलंय हे. कशाला खोटं बोलता? आपणच टाईप केलंय ते. इतक्या वर्षात घरातल्या टाईपरायटरचा टाईप ओळखता येत नाही का मला? टेबलावर पलीकडेच ठेवलेल्या टाईपरायटरकडे नजर टाकीत ती म्हणाली. क्षणभर शांततेत गेला. मग ती एकदम उचंबळून आली. त्याच्या शेजारी जमिनीवर बसून त्याला म्हणाली, सांगा ना, हे सारं तुम्ही मुद्दाम नाही ना करीत? मला भीती दाखवण्यासाठी जाणून बुजून नाही ना करीत? नसाल करीत तर मग आपण एखाद्या डॉक्टरकडे जाऊ. तो हादरून गेला होता. नाही ग, मी कशाला करीन असं काही जाणून बुजून. पण तू म्हणतेस तेच खरं असेल. मला भास होत असतील. तो दिसतो मला, नेहमी दिसतो, स्वप्नात.
मला नीट झोपू देखील देत नाही. तो मला बोलावतो. त्या दिवशी पाहिलंस ना, तो काळ आहे माझा. माझ्या मरणाकडे बोलवतोय तो मला. पण डॉक्टर तरी काय करणार याला? तो माझ्या आत आत आहे कुठंतरी. माझ्याकडून तो स्वतःला हवा तो मजकूर टाईप देखील करून घेतो. तो मला मारणार आहे, पुरता मारणार आहे. त्याला मी हवा आहे. पहिल्याच दिवशी सांगितलंय त्यानं तसं. तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. त्याला गरम गरम कॉफी करून दिली. तो थोडा शांत झाला. तो कॉफी पित असताना ती त्याच्या समोरच बसली. म्हणाली, माझं चुकलं. मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. तुम्ही मुद्दाम होऊन असं वागत नाही हे कळतं मला. पण काय करू, तुम्ही भलभलतं काहीतरी सांगता. मी देखील घाबरून गेले अगदी. त्या दिवसापासून प्रत्येक लहान सहान बाबतीत ती त्याची काळजी घेऊ लागली. पण त्याची भीती कमी होण्याचे चिन्ह नव्हते. वरवर तो आपले सगळे व्यवहार पूर्वीसारखे करी. पण त्याच्या बोलण्यात एक निराश सूर डोकावू लागला होता. आज ना उद्या लवकरच आपल्याला वरचे बोलावणे येणार असे त्याच्या मनाने पक्के घेतले. तो फारसे बोलत नसे, पण विचार करीत तासचे तास एका ठिकाणी बसून राही. त्याचे हे लक्षण तिला भीतीदायक वाटे. ती एकसारखी त्याची समजूत काढीत बसे. पण जितकी समजूत घालावी तितकी त्याची धास्ती अधिकच वाढत होती. अखेरीस ती म्हणाली, तुम्ही असे घरात बसून बसून राहता म्हणून तुमच्या मनात नाही नाही ते विचार येतात. जरा हिंडा, फिरा, पाय मोकळे करून येत जा. तेव्हापासून तो रोज संध्याकाळी फिरायला जाऊ लागला. सुरुवातीला त्याला बाहेर जाण्याची देखील भीती वाटे. पण मग तिनेच त्याची समजूत घातली. 2 अनुभव तुम्हाला घरी बसल्या बसल्याच आले ना, असे विचारले. तेव्हा तो धीर करून बाहेर जाऊ लागला. कधीकधी ती त्याच्याबरोबर असायची. पण नंतर तिला घरी काम असले की तो एकटाच जाऊ लागला. त्याची भीतीही काहीशी कमी होऊ लागली. पण त्या दिवशी ती परत उफाळून आली. त्याला सारखे वाटू लागले की आपल्या मागून कुणीतरी येत आहे. तिला बरोबर आणले असते तर बरे झाले असते असे त्याला राहून राहून वाटू लागले. त्याच्या पाठीमागे पावले वाजत होती. मघापासून एकसारखी. नदीवर, देवळाबाहेर, पुलावर, बाजारात. पाठीमागे पाहण्याचा त्याला धीर होत नव्हता. आपल्या ओळखीचा तोच माणूस पाठीमागे दिसेल याविषयी त्याला शंका नव्हती. त्याचा चेहरा पुन्हा दिसला तर आपण मरून जाऊ अशी भीती वाटत होती. पण आता फार वेळ राहिला नव्हता. आज ना उद्या तो भेदक हसणारा चेहरा आपल्याला दिसणार. अगदी जवळून पाहावा लागणार. आणि मग आपण एका काळोखाच्या समुद्रात बुडून जाणार. वर अंधारून आले. गडगडू लागले. लवकर घर गाठले पाहिजे. पण तो असाच येत राहिला तर पाठीमागून चपला वाजवीत तो घरापर्यंत येईल. घरात शिरेल. समोर उभा राहील आणि बोट आपल्यावर रोखून म्हणेल, चल आत्ता चल माझ्याबरोबर. मग काय, सगळा अंधारच अंधार. मध्येच वीज लकाकली आणि एकदम मुसळधार पावसाला सुरुवात झाली. घर गाठले पाहिजे. त्याला हुलकावणी दिली पाहिजे. इतका वेळ त्याला हुलकावणी देतच आपण घरापासून इतके लांब आलो. तो सबंध भिजून चिंब झाला. ज्यांच्यापाशी छत्र्या होत्या त्यांनी त्या उघडल्या होत्या. ज्यांच्याकडे नव्हत्या ते कुठे कुठे आसऱ्याला थांबले. त्याच्यापाशी छत्री नव्हती. पण थांबलो की काम आटपलेच. तो जवळच होता. कुणातरी छत्रीवाल्याच्या आसऱ्याला जायला हवे होते. त्याचे पाय धरून सांगायला हवे होते, मला घरी पोहोचवा. तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही. जीवाच्या आकांताने त्याने आजूबाजूला असे कुणी दिसते का ते पाहिले. आणि त्याच वेळी त्याच्या खांद्यावर हात पडला. शब्द ऐकू आले. येणार. किंकाळी ओठातच दाबून तो पळत सुटला. सारी शक्ती एकवटून. पाय लटपटत होते तरीही तो वेड्यासारखा पळत होता. चिखल, डबकी सारे तुडवीत. कुणी ठेवला खांद्यावर हात. त्यानेच की छत्रीत बोलावणाऱ्या दुसऱ्याच कुणी गृहस्थाने. पण येणार असे विचारणारा तो आवाज काहीसा घोगरट आपण यापूर्वी ऐकलेला आहे. समुद्रकिनाऱ्यावर आभाळात वीज कडाडून गेली. थकून तो क्षणभर उभा राहिला. पाठीमागच्या पावलांची चाहूल आता थांबली होती. पावसाचा मारा मात्र अजून चालूच होता.
आता फक्त कुणीतरी छत्रीतून घरी पोचवायला हवे होते. कुणीतरी हवेच होते, नाहीतर त्याने कधीही गाठले असते. आता पळायला पायात त्राणही नव्हते. समोरच एक मध्यमवयीन मनुष्य छत्री घेऊन चालला होता. तो पळतच त्याच्यापाशी गेला. कसेबसे म्हणाला, मला छत्रीत. तो मनुष्य वळला. छत्री चेहऱ्यावरून बाजूला करीत त्याने विचारले, येणार? त्याचा चेहरा पाहिला, मात्र दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर काळोख जमून आला. कुणीतरी त्याला घरी आणून पोहोचवले. आणले तेव्हा तो शुद्धीत नव्हताच. त्याची बायको घाबरून गेली. हळूहळू एकेका उपचाराने त्याची शुद्ध परत आली. म्हणजे त्याने डोळे उघडले इतकेच, पण त्याचे बोलणे फार असंबद्ध होते. पुन्हा पुन्हा त्याला डोळ्यासमोर काहीतरी दिसत होते. अस्फुट किंकाळी फोडून तो पुन्हा पुन्हा डोळे मिटून घेत असे, पण जे दिसत होते ते मिटल्या डोळ्यापुढे अधिकच स्पष्ट होत होते. काळोखाच्या समुद्रात भीतीच्या लाटांमागून लाटा उसळत होत्या आणि त्या लाटांवर त्याचा जीव एकसारखा वर खाली होत होता. केव्हा कुणास ठाऊक, पण तो त्या काळोखाच्या समुद्राच्या तीरावर येऊन पडला. त्याने डोळे उघडले. समोर बसलेल्या आपल्या बायकोला ओळखले. थकव्याने डोळे पुन्हा मिटून घेतले. पुन्हा उघडले. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण जीभ उलटेना. तिनेच त्याच्या ओठावर हात ठेवून त्याला स्वस्थ झोपण्याची खूण केली. 2 दिवस झोपून राहिल्यानंतर त्याच्या अंगात थोडेसे त्राण आले. आणखी 1-2 दिवसांनी तिने त्याला हलकेच सांगितले, काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल. आज आपण डॉक्टरकडे जाऊ. विरोध करण्याचे त्राण त्याच्यात उरलेलेच नव्हते. शिवाय आपल्यात काहीतरी बिघाड झाला आहे याविषयी त्याला शंका राहिली नव्हती. डॉक्टरमुळे म्हणा की आणखी कुणामुळे म्हणा, पण हे भयंकर भास कधी एकदा थांबतील असे त्याला झाले होते. मरणाच्या या भीतीपेक्षा प्रत्यक्ष मरण कमी भीतीदायक ठरले असते. कुणी सांगावे, मानसोपचार तज्ज्ञाकडे आपल्या या भीतीपेक्षाही अधिक मोठ्या आजारावर उपचार असतील. ते आपल्याला खडखडीत बरेही करील कदाचित. दुपारी सांगून ठेवलेली कार आली. शहरातल्या डॉक्टरांपाशी पोहोचायचे म्हणजे अर्धा-पाऊण तासाचा प्रवास होता. प्रवासात तो मलूल होऊन पडून राहिला होता. डोळे टकटकीत उघडे ठेवून समोर बघत. ती त्याला बोलते करण्याचा एकसारखा प्रयत्न करीत होती. मुळीच घाबरू नका. तुम्हाला काय होतं, काय दिसतं, सारं काही डॉक्टरांना स्पष्ट सांगून टाका. संकोच करू नका. तुम्ही नक्की बरे व्हाल. तो मधून एखादा अस्पष्ट हुंकार देत होता. गाडी डॉक्टरांच्या 3 मजली इमारतीसमोर थांबली. डॉक्टरांचा दवाखाना 3ऱ्या मजल्यावर होता. 3 मजले चढून दोघे वर गेली. 4-5 पेशंट्स आपला नंबर येण्याची वाट पाहत बसले होते. ती दोघे त्यांच्यातच बसली. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर नंबर लागला. दोघे उठली. ती थोडी मागे राहिली. तो पुढे झाला. डॉक्टरांची तपासण्याची खोली अगदी पांढरी शुभ्र होती. भिंती पांढऱ्या, पडदे पांढरे शुभ्र, स्वतः डॉक्टरांचे कपडे पांढरे शुभ्र. त्याला पाहताच डॉक्टर पुढे झाले. त्याच्यावर नजर रोखून मिशीतल्या मिशीत किंचित स्मित करून घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, अखेरीस तू आलास म्हणायचा. तो चेहरा पाहताच, ते वाक्य ऐकताच तो तिथून बाणासारखा पळत सुटला. कुणाला त्याला अडवता आले नाही. पायऱ्यांच्या रोखाने तो धावत होता. 2-4 पायऱ्या तो कसाबसा उतरला असेल. त्याच्या डोळ्यासमोर अंधारून आले. काळोख, सर्वत्र काळोख. त्याचा देह पायऱ्यांवरून गडगडत खाली आला. तेव्हा त्याच्यात प्राण राहिले नव्हते. हृदय धडधडायचे कधीच थांबले होते. सारे अगदी शांत शांत होते. रात्र बरीच झालेली होती. समुद्रकिनाऱ्यावर त्या दोघांशिवाय दुसरे चिटपाखरू नव्हते. ती आणि डॉक्टर. तुम्ही इतके चांगले नट असाल असं नव्हतं मला वाटलं. ती हसत हसत डॉक्टरांना सांगत होती. लफंगा, छत्रीवाला माणूस आणि पोस्टमनसुद्धा. तिला हसू आवरेना. तुझी पुष्कळच मदत झाली मला. त्याचा स्वभाव तू मला अचूक वर्णन करून सांगितलास. त्याला लागू पडेल अशी केस माझ्याकडच्या पुस्तकात सापडणं सोपं होतं. मानसोपचार
म्हणजे मानसोपचार. तो भेदक स्मित करीत म्हणाला, जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊ, फार वेळ थांबलो आपण. असे म्हणून त्याने तिच्या खांद्यामागून हात टाकला, तिला जवळ ओढल्यासारखे केले आणि एवढ्यात समोर लक्ष जाऊन त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. जाड भुवया वेड्या वाकड्या झाल्या. वाळू तुडवीत तो येत होता, तिचा नवरा. चांदण्यात त्याची चाल चमत्कारिक वाटत होती, हवेत तरंगल्यासारखी. दूर आहे म्हणता म्हणता तो जवळ येऊन पोहोचला देखील. भीतीने डॉक्टरांच्या तोंडून शब्द फुटेना. कसा बसा धीर गोळा करून ते म्हणाले, जा, इथं काय आहे तुझं, काय हवंय तुला? तो हसला, डॉक्टरांच्या दिशेने पुढे पुढे येत. त्याच्यावर बोट रोखून तो म्हणाला, तूच हवायस मला. आणि तो पुढे पुढे येतच राहिला. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.